अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू असलेलं भांडण मिटवण्यासाठी गेलेला विलास नवनाथ घुले वय वर्ष 27 राहणार टाकळी तालुका केज जिल्हा बीड या हॉटेल चालक तरुणाला चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली। खुनातील मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी रविवारी दुपारी 4 वाजता पोलीस ठाण्यासमोर आणि नंतर सायंकाळी 5 वाजता केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 वेळा रास्ता रोको आंदोलन केल्याचं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी रविवारी रात्री एका आरोपीस अटक केली आहे। केजमध्ये नेमकं काय घडतंय, 4 दिवसांपासून कुटुंबावरती आंदोलनाची वेळ आलेली आहे आणि FIR दाखल झाली आहे आणि कुटुंबाची नवी मागणी काय आहे आणि विधिमंडळामध्ये कोणते पडसाद उमटले हे पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले व त्याचा भागीदार आकाश चाळक हे दोघे बीड ते केज या राष्ट्रीय महामार्गावर गावकरी नावाचं हॉटेल चालवतात। शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता हॉटेलवरती आकाश चाळक, उमेश माने व हॉटेलवरील आचारी गणेश प्रसाद शुक्ला बसले होते। कदमवाडी फाटा येथून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली। त्या गाडीचा नंबर आहे MS44 Z9542। या गाडीमधून बाबासाहेब कदम, त्याचा भाऊ मंगेश कदम व बाबासाहेब कदमचा सासरा रामेश्वर गायकवाड, जो की सोनेजवळा तालुका केज येथील रहिवासी आहे, हे उमेश माने याच्या जवळ आले। बाबासाहेब कदम याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून उमेशला मारहाण सुरू करताच तो केजच्या दिशेने पळाला। त्याला वाचवण्यासाठी नितीन घुले व विलास घुले त्याच्या मागे पळाले। हे पाहून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड आणि भैयासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम आणि नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम असे 9 जण त्याच्या मागे पळाले। समर्थ बियर बार समोर राष्ट्रीय महामार्गावर सर्वांनी नितीन व विलास यांना अडवले व तू मध्ये का पडतोस असे म्हणत मारहाण केली। यावेळी रामेश्वर गायकवाड, जो की सोनेजवळ्याचा रहिवासी आहे, याने सोबत आणलेला चाकू विलासच्या पोटात खुपसला। भांडणे सोडवण्यासाठी नितीन घुले, अमर घुले व आकाश चाळक यांनी प्रयत्न केले होते। दरम्यान आकाश चाळक याने विलासला स्कूटीवरून केज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु गंभीर जखमी असलेल्या विलास घुलेला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। रविवारी दुपारी 3 वाजता डॉक्टरांनी विलासला मृत घोषित केलं। विलासचा चुलत भाऊ रमेश घुले, जो की यांनी केज पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। विलास घुले याच्या नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा देखील विलास घुलेच्या खुनामध्ये सहभाग असल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यानंतर सौरभ बजरंग सोनवणे याच्यावरती गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी टाकळी गावकऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरू आहे। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी 3 दिवसांपासून केज येथे ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांनी 5 वेळा रास्ता रोको केला आहे। त्यामुळे केजमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे किंवा तापलं आहे। आरोपींना अटक होईपर्यंत आणि सौरभ सोनवणेवरती गुन्हा दाखल होईपर्यंत विलास घुलेच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे। यामध्ये आता पंकजा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे। पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की विलास घुले या तरुणाचा मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या प्रकरणाचा कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष तपास करून दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिल्या आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी सविस्तर चर्चा करून तपासाच्या प्रगतीची माहिती देखील घेतली आहे। तसेच केज येथे ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी दूरध्वनी वरून संवाद साधत देखील मुंडे यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत। आता या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना पंकजा म्हणाले आहेत की भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मारहाण होऊन त्याचा मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे। विलास घुले याचा या वादाशी थेट संबंध नसताना त्याला जीव गमवावा लागला आहे, ही बाब अत्यंत अस्वस्थ करणारी आहे। परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणी विधिमंडळामध्ये आवाज उठवला आहे आणि त्या संदर्भातील प्रश्न देखील उपस्थित केला आहे। 10,000 लोक रस्त्यावरती उतरले आहेत, पोलीस मुख्य आरोपीला अटक करत नाहीत आणि या घटनेमागच्या सूत्रधाराचं नाव पोलीस घ्यायला तयार नाहीत असा आरोप करत तत्काळ कारवाईची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। दरम्यान आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पावणे 2 वर्षांपूर्वी केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून
अपहरण, निर्गुण हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह 8 आरोपी अटकेत असून त्यांच्यावरती मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। बीडच्या विशेष न्यायालयात या संदर्भातील खटला सुरू देखील आहे। असे असतानाच बीडमध्ये पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे। केस तालुक्यात विलास घुले या तरुणाची टोळक्याकडून हत्या झाल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणेला आरोपींनी मदत केल्याचा आरोप करत त्यांचे नाव FIR मध्ये घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं, सौरभ सोनवणेवरती FIR दाखल होतो का, आणि या सर्व प्रकरणाचे अपडेट्स बाकी वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू। बाकी सर्व अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।